आपला सर्वांना समजला आजचा हा कार्यक्रम कशासाठी घ्यावा आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आलोत. पाटील परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत, हृदय अंतकरण पूर्ण स्वागत. कृपया कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत गावातलं कोणतंच काम काढायचं नाही आणि कृपया जरा सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. जय श्रीराम. नावाचं संकलन करण्याचं काम प्राध्यापक गणेश पाटील आणि त्याच्या सोबत विवेक दादा आणि मी संकलन करून केलेलं आहे. तुम्हाला जेव्हा जेवणाच्या टाईममध्ये किंवा वेळ थोडा मिळाला तेव्हा स्टेजच्या पुढं कार्यक्रम स्टेजच्या बाहेर गेल्यानंतर मंडपाच्या बाहेर लेफ्ट साईडला एक पूर्वजांचं आणि नुसतंच बघायचं नाही, आपलं नाव कुठं हुडकायचं, मी कुठं आहे एवढं करावं. पुन्हा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि माझं प्रास्ताविक इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल गबाळे, अनिल चित्रावार यांची सुकन्या. तर आपण प्रमुख पाहुण्यांना समोर तर बोलावलंय, पण नुसतंच बसवण्यासाठी नाही तर त्यांचं आपण स्वागतही करू. तर मग आपले प्रमुख अतिथी पंढरीनाथ पाटील यांचं स्वागत गोपाळ पाटील आणि शंकर पाटील हे करतील. तर प्लीज त्यांनी समोर यावं आणि यांचं स्वागत करा. या ओळखी आता शेवटपर्यंत सांभाळून ठेवाव्या आणि जिथे भेटू तिथे बोलू. कार्यक्रमाकडे आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहोत. पंढरी पाटील यांचं स्वागत गोपाळ पाटील आणि शंकर पाटील हे करत आहेत. पंजोबा, खापर पंजोबा. क्लॅप्स. प्रभाकर पाटील आणि बंडू पाटील हे करतील. या पाटील सर्व पाटील परिवारांनी आपल्यासाठी अरेंज केला याबद्दल खूप मनापासून त्यांचा आभार, खूप मनापासून आभार. कुणाच्या डोक्यातही आला नसता असा आगळा वेगळा कार्यक्रम यांनी ऑर्गनाइज केला. इतका छान स्वरूपात त्याला आणलं सुद्धा आणि आज तो होतोय पण. कमलाकर कोंपल यांचं स्वागत प्रभाकर पाटील आणि बंडू पाटील करत आहेत. आणि त्यांच्या हस्ते आमच्या आत्याबाई पद्मिंदा यांचं आणि कृष्णा कोचिंग क्लासेसच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आदरणीय वंदना पाटील यांच्यातर्फे दोघांतर्फे आत्याबाई स्वागत होत आहे. कृपया आपल्या सर्वांकडून टाळ्याच्या अपेक्षा. छान जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या डाव्या बाजूच्या जास्त यायलेत बघा. मनुष्यापुढे काहीतरी विशेष ध्येय पाहिजे आणि देवाने दिलेले काही नियम अनुमाला आणले पाहिजे. ते नियम काय आहेत मी मला वाचून दाखवतोय. एक, शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे यथाशक्ती पालन करावे. दोन, शास्त्र विरुद्ध आचार करू नये, त्याग करावा. तीन, प्रारब्धाने सारे जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहावे. चार, आत्मज्ञानी लोकांच्या संजयत राहावे. पाच, विषय वासना वाढविणाऱ्या कर्मापासून दूर राहावे. सहा, संसारातून मुक्त करणाऱ्या धर्मावर प्रेम करावे. पवित्र आणि परिमित आहार घ्यावा. नेहमी एकांताने निर्भय अशा स्थानी राहावे. मन, वाणी, शरीराने कोणत्याही जीवाला त्रास न देणे. सत्य बोलावे. चोरी न करावे. आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तूचा संग्रह करू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. तपश्चर्या करावे. अंतर्बाह्य पवित्र राहावे. शास्त्राचे अध्ययन करावे. भगवंताची पूजा करावी. मौन पाळावे. उत्तम आसनाचा अभ्यास करावा. स्थिर बसावे. हळूहळू प्राणायामाने श्वासावर नियंत्रण ठेवावे. मनाच्या साहाय्याने इंद्रियांना विषयापासून दूर करून हृदयात आणावे. मूलाधार इत्यादी कोणत्याही एका चक्रात मनासहित प्राणाला स्थिर करावे. नेहमी भगवंताच्या लीलाचे चिंतन करावे. चित्ताला सम राखावे.
व्रत दान आदी दुसऱ्या साधनांनी सुद्धा सावधानतेच्या प्राणावर नियंत्रण ठेवावे. बुद्धीच्या द्वारा आपल्या पूर्वभागाकडे धावणाऱ्या विचाराला हळूहळू एकाग्र करून परमेश्वराच्या ध्यानात लावावे. गोड झोप पाहिजे असेल तर काही नियम आहेत ते तुम्हाला सांगतो मी. डोक्याच्या दिशेला कापूर जाळावे. 10 मिनिट ओंकाराचे पूजन करावे. यामुळे झोप चांगली येईल आणि वाईट स्वप्न पडणार नाही. दरिद्रता आणि दुर्भाग्य नाशक अचूक उपाय आहेत काही. जे नरकाला घाबरतात आणि दरिद्रतेच्या महासागरामुळे ज्यांना त्रास होतो त्यांनी सर्वथा प्रयत्नपूर्वक माघ मासात प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. दरिद्रता पाप आणि दुर्भाग्य रूपी चिखल धुवून काढण्यासाठी माघ स्नानाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. माघ स्नानाने आयुष्य, धन, श्री, उत्तम पत्नी वगैरे संपत्ती प्राप्त होते. याकरता सगळ्यांनी हे नियम पाळावे. आणि माझं वय 88 वर्ष आहे. मी सकाळी रोज 5 वाजता उठतो. प्राणायाम मास्टर करतो. देवाचे चिंतन करतो. 4 घंटे पोती वाचतो. 4 घंटे जप करतो मी. मला BP नाही, शुगर नाही, फक्त गुडघ्याचा त्रास आहे. आईवडिलांच्या कृपाने आनंद आहे. पांडुरंगाची कृपा आहे. तुमच्या सर्वांचा असेल लोभ आहे म्हणून मी चांगल्या स्थितीत आहे. धन्यवाद. जय पांडुरंग. कृपया सर्वांना विनंती आहे ज्यांचं नाव उल्लेख केला. आता उदाहरणामध्ये विठ्ठल राम पाटील यांचं नाव उल्लेख आहे. त्यांची टोटल फॅमिली आहे. मुलं, सुना, नातू, वहिनी. अभिजितची पत्नी मुलगा अवीर, अक्षय मेकॅनिकल इंजिनियर आणि प्रणिता अक्षयची पत्नी व मुलगा. त्यानंतर व्यंकट पाटील. हॅलो. नावाप्रमाणे उत्तम असलेले पुरुषोत्तम ज्यांनी SP पुणे येथे गाजवलेले कार्य फार उचित आहे. त्यांचा परिचय देतो मी. परिचय गणेश राम पाटील. यानंतर कीर्तिताई विजयकुमार वट्टम. यांचा परिचय थोडा सविस्तर द्यावा असं मला वाटते म्हणून मी सविस्तर परिचय देतोय. कारण या ग्रुप ॲडमिनचं खूप मोठं सहकार्य केलंय. लोकांना एकत्रित करण्याचं काम केलंय. आणि केवळ हेच नाही, ते एवढी मोठी वंशावळी पूर्वजाची त्यांनीच तयार केली आणि त्यांना सहकार्य केलंय प्रमोद पाटील यांनी. त्यांच्या गृहिणी आहेत वर्षा, त्यांची आपण पावसाळ्यात आठवण करतो. आणि त्यांचे चिरंजीव विश्वेश आणि सौ कीर्ती वट्टमवार, वेदश्री वट्टमवार. कृपया तुमचं लक्ष आहे की नाही या कारणामुळे काकाने चुकीचा शब्द घेतलाय. तुमचं कुठं लक्ष हे पाहण्यासाठी नावामध्ये बदल केला. त्यांचे प्राध्यापक गणेश पाटील यांचा परिचय इथे झाला आहे. ते सध्या 12वी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांनी हे आपली जे वंशावळी केलेलं त्यासाठी भरपूर मोलाचं त्यांनी कष्ट घेतलेत. प्रत्येकांना बोलणं, प्रत्येक जावयाला बोलणं. तुम्हाला खरं सांगू का, गणेश पाटील आणि विवेक पाटलाची सगळ्या जावयाला ओळख झाली असेल बघा. तर अशा पद्धतीने गणेश त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी होत्या. जयश्री अनिल तालिकवार देगलूर, विजया लक्ष्मीकांत दमकुंडवा लोहा, अंबिका दत्तात्रय गबाळे मुखेड. आपला यांचा परिचय आपण झालाय. यांना आपण लक्षात घेतलो. यानंतर पुढचं कुटुंबाला पाचारण करण्यासाठी सुभाष पाटील त्यांच्यावर या ठिकाणी उभे आहेत. प्रमोद पाटील चिद्रावर, साधना पाटील चिद्रावर, शरीफ प्रमोद पाटील आणि सुधांशू प्रमोद पाटील. प्रमोद पाटील हे आपल्या सर्वांसमोर उभे आहेत. त्यांनी मुखेडला खूप मोठं कार्य केलं आहे. सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, त्यानंतर राजकीय कार्य, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी कार्य केलं आहे. त्यांची सौ जी अनिता पाटील हे सहशिक्षक आहेत. ते सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये सहभागी करतात. त्यानंतर त्यांचा मुलगा सुधांशू व मुलगी शरयू हे दोघेही 10वीला आहेत. आणि या BCच्या आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी फार मोठं मुलाचं कार्य घेतलं. त्यानंतर स्वातीताई पोकलवार, सतीश भाऊजी पोकलवार, त्यांचे 2 चिरंजीव या ठिकाणी उभे आहेत. यांच्यातर्फे आपल्या सर्वांना मानाचा मुजरा. नफा व्यवसाय करतात. या नर्सीमध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे. चांगलं त्यांनी
सराफा व्यवसाय प्रगत केलेला आहे. त्यांच्या या कार्यात त्यांची मिसेस, त्यांची सौ स्वाती हिचा फार मोलाचा वाटा आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून यांचं कौतुक करावं. कर्तव्य आहे विठ्ठलाचे निस्सिम भक्त आणि सौ विद्या काकू कृपया आपण आपला हात जोडून आपला परिचय द्यावा. यानंतर अमित सुरेश पाटील यांचा मुलगा अमित आहे. अमित सध्या इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत आणि सुरेश सेवानिवृत्त अभियंता म्हणून आहेत. विद्या काकू गृहिणी आहेत आणि त्यांची मुलगी दीप्ती नाही योगिता रुद्रवार सध्या पुण्याला आहेत. असा त्यांचा परिवार आहे. थँक्यू. सेकंड गोपाळ दशरथ पाटील यांना विनंती करतो आपण तयार राहावं. एक व्यवसाय म्हणून त्यांनी कार्यरत केले आहेत. सध्या त्यांचं सुद्धा आदर्श कृषी सेवा केंद्र, जसं त्यांच्या दुकानचं नाव आहे आदर्श कृषी सेवा केंद्र, तसंच त्यांच्या दुकान आहे. सध्या पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांची मिसेस गायत्री, आमची ताई अमिता, जावई मुक्कावार आणि त्यांचा पूर्ण परिवार. मुक्कावार सध्या हैदराबाद येत आहेत. यानंतर पाटील परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत. त्यांचा परिचय पूर्ण झालेला आहे. बघा लक्ष देऊन यांचं मिराज द्यावं. अशोक भाऊजी तयार आहेत. रावर पाटील परिवाराच्या स्नेहमिलन सोहळ्याला आम्हाला सगळ्यांना बोलवलं, तुमच्या विनंतीस मान दिला, आम्हाला बोलवलं, त्याबद्दल सगळ्या पाटील परिवाराचं खूप खूप अभिनंदन. बऱ्याच वर्षांनी असा काहीतरी सोहळा मिळतोय, बघायला पाहायला मिळतोय. प्रमोद पाटलांनी सांगितलं की अर्ध्याच्या वर चेहरे अनोळखी आहेत. हो, आम्हाला सुद्धा अनोळखीच आहेत. हां, बऱ्यापैकी मामा आहेत, बऱ्यापैकी काही स्वर्गवासी झालेले आहेत, काही आमच्या वेळेस छोटे होते ते आता मोठे झालेले आहेत. आता माझ्या बरोबरची मावशी पण आहे, नैना मावशी कुठे दिसत नाही आहे. हा, फार लहानपणी तिला नैना मावशी म्हणले की चिडायची, रडायची. त्यानंतर प्रदीप मामा आहे. असे बरेचसे चेहरे आहेत की जे अनोळखी होते ते आता परत एकदा भेटतायत. असाच कार्यक्रम दरवर्षी करावा. ऐका पंचवार्षिक नाही, दरवर्षी करावा. त्याच्याने त्या निमित्ताने गाठीभेटी होतील. पण आत्ता जो त्यांनी जे जसं ठरवलंय की फक्त पाटील लोकच कॉन्ट्रीब्यूट करतील, त्यांच्या लेखी नाही करतील, असं न करता पुढच्या वर्षी सगळ्यांकडनं कॉन्ट्रीब्युशन घ्या. हा पर हेड पैसे लावा. आणि विनंती आहे, पहिला डेस्टिनेशन चेंज करा. हो, कधी पण तयार आहे आम्ही. डेस्टिनेशन चेंज करा. प्रत्येक ठिकाणी जाण्याचा योग येईल. सगळेजण व्यवस्थित भेटू. 1-2 दिवसाचा हा प्रायोगिक तत्वावर आयोजित केलेला स्नेह मेळावा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये बरेच चेंजेस होतील अजून. हो, कदाचित 2 दिवसाचं होतं येईल, 3 दिवसाचं होईल. त्याच्यामुळे सगळ्यांना बी रेडी. आणि परत एकदा आयोजकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एवढ्या मोठ्या सोहळ्याचं तुम्ही आयोजन केलं आणि एवढ्या लोकांचं नियोजन करणं फार अवघड असतं. त्याच्यामुळं परत एकदा शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. योगेश आणि तुझ्या पाठीमध्ये सगळ्या विनय कृपा आपण बाजूला व्हावं. थोडं सगळ्यांनी परिचय ठेवा. डॉक्टर आहेत, कधी काम पडतं काही सांगता येत नाही. आणि त्यांना मुलगा प्रणव, रजनी, प्रत्येजू, ऋतिका आणि प्रणवला एक मुलगी आहे रुही आणि प्रत्येजूला मुलगा आहे अरुष. असे त्यांचं कुटुंब आहे. सध्या हे नागपूर येथे कार्यरत असून आणि त्यांचे माझ्यामध्ये आपल्या पूर्ण भावकीमध्ये पाहुण्यामध्ये त्यांच्या एवढे फॉरेन टूर कोणाचेच झाले नसतील बरं का. आणि कोणाला जर यापुढे फॉरेनला जायचं असलं तर त्यांनी कन्सेशन मध्ये तिकीट काढून देतात. त्यांचे संपर्क साधावा. धन्यवाद. यानंतर हे मिलन जे हे केलं ऑर्गनाइज विवेक आणि गणेशनी, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि योगेशनी आता जे सांगितलं, ठीक आहे, हे घ्या काकू, हे घ्या. हॅलो, योगेशनी आता जे सांगितलं चालू आहे. योगेशने आता जे सजेशन दिलं, खरंच असा स्नेहमिलन
दरवर्षी ठेवला ना फार छान होतील आणि सगळ्यांच्या एकमेकांशी ओळखी आणि भेटी नेटी. कारण आज सुद्धा मी खूप लोकांना नवीनच बघत आहे, बऱ्याच लोकांना भेटली. आणि ज्यावेळेस मी आधी बघितलेलं त्यावेळेस सगळे हे छोटे छोटे, इव्हन गणेश आणि विवेक सुद्धा फार लहान होते त्यावेळेस. त्यामुळे असं ठेवत चला, म्हणजे सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. आणि धन्यवाद ह्या सगळ्यांनी, ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांना खूप धन्यवाद. त्यांनी PhD धारक आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि आपल्यासारखे बरेच त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. आपल्यासारखे म्हणजे आपण विद्यार्थी होत होतोच तसे पूर्ण विद्यार्थी जास्त घडवल्याचा अनुभव त्यांना आहे. त्यांना विनंती करतो आपण त्यांना नमस्कार करावं आणि स्थान करावं. शोभा ते यांना विनंती करता. शोभा संजय येरावार यवतमाळ येथे कार्यरत आहेत सध्याला. त्यांचा एक मुलगा निलेश आस्ते मुंबई येथे कार्यरत आहे. यानंतर राजू पाटील यांना विनंती करतो कृपया आपण पूर्ण कुटुंबासह व्यासपीठावर यावं. कझाकिस्तान येथे त्यांचे अपॉइंटमेंट झाले आहे आणि ते दोघे जाणार आहेत. यानंतर यांचा पहिला मुलगा हा अमित या ठिकाणी उभा आहे. अमितची पत्नी मोना ही उभी आहे. त्यानंतर त्यांचे जे काही जावई आहेत व मुलगी आहे पल्लवी राजेश पत्तेवर, हे सध्या औरंगाबाद या ठिकाणी स्थायिक आहेत. आणि अमित हा सध्या पुणे व विदेशात स्थायिक आहे. सर्वांनी यांचा नमस्कार स्वीकार करावा. यानंतर प्रभाकर पाटील चित्रावर. प्रभाकर पाटील हे आपल्या BCचे मुख्य प्रवर्तक आहेत व या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यासाठी त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा नमस्कार स्वीकार करावा. यानंतर विठ्ठल गणेश पाटील, सतीश आणि महेश त्यांचं पूर्ण परिचय परिवार. विठ्ठल गणेश पाटील यांना पूर्ण आपण सर्वजण परिचित होतो. विठू काका या नावानं आपण बोलत होतो. मोंड्यामध्ये त्यांचं घर होतं आणि मला नांदेडला यायचं आणि बसमध्ये बसायची लई उत्सुकता होती. नांदेडला आले की बाबासोबत यायचं. आधी विठू काकाचीच जाऊत म्हणत होते, मोंड्यामध्ये जायचं. सविता काकू सुद्धा प्रेमानं नाश्ता पाणी करत होत्या. असं सोजूळ परिवार, पूर्ण परिवार इथं तुमच्या समोर उभा आहे. यानंतर सर्वांनी कृपया त्यांना पाहावं, त्यांच्यामध्ये विठू काकाला पाहावं. हे बाबांनी प्रत्येकासोबत खूप सुंदर अटॅचमेंट ठेवली आणि माझी अपेक्षा आहे की याच्यानंतर आमच्यासोबतही तशीच बाबांसाठी अटॅच ठेवावी. यानंतर एक मिनिट वसंत पाटील यांची फॅमिली आशिष. एक्सक्यूज मी. विठू पाटील आम्ही त्यांचे अपत्य चौघं. हे गेट टुगेदर फर्स्ट टाइम झालं आहे, पण मला असं वाटतं की बाबांनी याची कुठंतरी बी रुजवलेली आहे. सगळ्यांना म्हणजे इथे कोणाला मला वाटत नाही की कोणाला इथे माहिती नाही बाबांचं नाव. माझ्या सगळे ओळखतात. म्हणजे आता तुम्ही विठू पाटलाची मुलगी का, अच्छा दे डोंट नो अस बट दे डोंट नो माय पापा. सगळ्यात मोठं विवेकचं फार आभार बाबा. विवेक आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि जसं यापूर्वी सुचवण्यात आलं आहे की असा कार्यक्रम हा दरवर्षी घेण्यात यावा, तसं हे माझं सुद्धा मत आहे. आपल्या सूचनांचं सर स्वागत करू आपण. आणि आपल्या सूचना त्याचं BTech चालू आहे शिक्षण आणि अभ्यासामध्ये फार हुशार आहे तो. यानंतर वसंत पाटील, निर्मला काकू, मुलगी अश्विनी, भाऊजी गणेशराव पालदेवार हे सध्या माध्यमिक शिक्षक म्हणून नांदेड येथे कार्यरत आहेत. त्यांची मुलगी पण फार हुशार आहे अभ्यासामध्ये, मुलगा पण हुशार आहे. हे आहे वसंत पाटील यांचे पूर्ण कुटुंब. कृपया प्रयत्न केला त्यांचे खूप खूप आभार. आणि एवढ्या सर्वांची ओळख झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. मोठा परिवार असला म्हणजे कुठं ना कुठं त्याचा फायदाच होतो. आम्ही कोल्हापूर इथे फिरायला गेलो असता इथं पुरुषोत्तम भाऊजीची ओळख झाली. पुरुषोत्तम भाऊजी तिथं DYSP होते. त्यांनी आम्हाला कॉन्स्टेबल पाठवून महालक्ष्मीचं दर्शन मध्ये नेऊन करून दिलं. मोठ्या परिवाराचा बिलकुल फायदा होतो. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि एवढा मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. यानंतर ते देत असताना शंकर पाटलाचे जिगरी फ्रेंड म्हणजे माझे पप्पा आनंद मुरली पाटील, मुरलीधर पाटील, शंकर पाटील
आणि बलभीम पाटील हे 3 जण मिळाले, त्यांना कोणीच लागत नव्हतं असं म्हणतात बरं का. मळ्यामधल्या विहिरीमध्ये ती पोवायची. यानंतर श्यामा काकू तर बँकेमध्ये काम केले, सेवानिवृत्त कर्मचारी आहेत सध्या. त्यांना एक मुलगी आहे आणि मुलगी श्वेता ही सध्या पुणे येथे इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. आता मला माईक द्यायची इच्छा नाही, पण द्यावं लागते. हा यानंतर हा राईट. हॅलो, यानंतर माधव पाटील हे फॅमिली तयार आहे. मी आपल्या पुढे रजिस्टर दिल्या, प्रत्येकाच्या सह्या झाल्या असते अपेक्षा करतो. एक दुसरी गोष्ट, इथे सूचना देणारे जास्त होते आणि आयम सूत्रसंचालन करणारे आम्ही कमी लोक होते. इतका गोंधळ झाला. आमच्या लाडक्या प्रमोदचा परिचय जास्त वैशिष्ट्य झाला नाहीये, तर मी गणूला विनंती करतो प्रमोदचा परिचय पुन्हा द्यावा. आणि विशेष म्हणजे एक प्रसंग सांगतो आपुलकीच्या नात्याचा, कदाचित वेळ लागला तर माफ करावा. सुरेश पाटील शिक्षणाच्या निमित्त माझ्याकडे राहत होते आमच्या घरी, आणि माझी आई 6 मुलावर 7वा मुलगा म्हणून त्यांना प्रेम करत होती, आणि तो सुद्धा माझी काकू नसताना आई म्हणून प्रेम करत होता. आणि एकदा विद्युतचा शॉक बसला होता, तेव्हा माझ्या आईसाठी धावत सुरेश पाटील आले, आणि सुरेश पाटला बघितले मी आलो. ही जी आपुलकी त्यावेळी विद्युतचा शॉकच बघितलं नाही, फक्त काय झालं बघितलं होतं. ही आपुलकी मी आजही विसरू शकत नाही, आणि हे मला आठवणीने द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, कल्याणचे वडील राम पाटील जेव्हा म्हणतात की मुलाची चप्पल बापाच्या मुलाला म्हणजे मित्र होतात, आणि राम पाटलांनी माझ्या वेळ प्रसंगी इतकं काही सहकार्य, मुलाचं मार्गदर्शन मी आयुष्यात विसरू शकत नाही. खरोखर ते माझे काका होते, आणि त्यापेक्षा ते माझे मित्र होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रभाकर पाटीलचे वडील हनुमंत पाटील, ज्यांनी मला स्वावलंबी स्वाभिमानाचा धडा शिकवला, आणि मी सर्वस्व सोडून स्वाभिमानाच्या याच्यावर जगण्याचा प्रयत्न केला, आणि आजही तोच करतोय. आणि या सर्वांचे उपकार, आणि विशेष म्हणजे विठू पाटील, ज्यांना आम्ही विठ्ठलांना म्हणत होतो, त्यांनी मला या समाजामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर कदाचित पटेल नाही पडेल मला माहीत नाही, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून इतरांच्या पोटजीविकेचा उपयोग त्यांनी प्रश्न सोडवला. याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे माझ्या बोलण्यात राहून जाऊ नये म्हणून मी सांगतोय की ज्या ज्या कोणी परिश्रम केले, ज्या ज्या कोणी काही केलं असेल, त्या सर्वांचे हृदयपूर्वक आभार, धन्यवाद. यानंतर मनापासून स्वागत. आणि एवढा मोठा प्रोग्राम केला, एवढ्या ह्याच्यामध्ये फार फार चांगलं वाटलं. जोराच्या टाळ्या होत्या बघा. रहा गुलशन तो फूल खिलेंगे, रहा गुलशन तो फूल खिलेंगे, रही जिंदगी तो फिर. वा 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 वा. दिसते दिली ते आम द्यायचं ते करायचं, ही आणि आम्ही उत्तम प्रकारे संसार करतो. बालाजी हॅलो, आपल्या समोर उभे आहेत माझे लाडके पुतणे, माझ्या सख्या चुलत भावाचा मुलगा विवेक, ज्याची सत्सद विवेक बुद्धी सदैव जागृत असते. ही विशेषता आहे. या सर्वांच्या ऑर्गनायझरचा कार्यक्रमाचा प्रमुख आहे, पण तो कधी पडद्याच्या आड राहिला. तो म्हणाला राहील, पण मला नाही वाटत की त्याचं ग्राम आपण का घेऊ नये. त्यांची सहभाग एवढा काही सिंहाचा वाटा आहे, आणि त्यांना माणसं जोडणे, जोडलेले माणसं टिकवणे हा त्याचा विशेष आहे. त्यांची मुलगी प्राप्ती, आबोली आणि विशेष सांगतो की या स्वातीची भक्ती एवढी काही विशेष आहे की त्यांचा एकनाथ मुलगा गेला म्हणजे एखादी सोन्याची अंगठी गेली, पण हिऱ्याचा हार मिळावा त्यापण त्यांना ओंकार मिळाला. आता माझी लाडकी पुतणी राजश्री गादेवार, ही एक उत्तम गृहिणी आहे. त्यांचे मिस्टर सुभाषराव गादेवार यांच्यासोबत प्रत्येक कार्यात हिराणीनं भाग घेते, कौतुकानं भाग घेते. तिच्याजवळ स्वतःची डायरी आहे, आचार्य कोणता त्याचा नंबर, कोण काय करते त्याचा नंबर, एवढं काही नोंद आहे. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात व्यत्यय नको, आणि गादेवारांच्या याच्यामध्ये हे नको. आणि गादेवारांचा विशेष परिचय मी करून देतो, माफ करा. त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि आता सध्या सोनं चांदी खूपच महाग झालेलं आहे, पण हे सगळे म्हणजे आमचे जे आहेत पण सोने आणि चांदी घेऊन बसलेले आहेत सगळेजण. त्यांचा मोठा व्यवसाय आहे बरं का सोन्याचा. त्याच्यामुळे तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्काउंट देतील तर बघा. आता मी काही सांगू शकत नाही कारण खूपच आसमानाला टेकलेलं आहे सोनं. पण आम्ही जरी म्हटलं इतकं महाग तर तिथे टच करता येईल सोनं, जाऊन चांदी जाऊन थोडंसं आम्हाला बघता येईल जरा. My name is Taran Krishnamura. I am 40 years. And thank you for engaging us. I was son Taran Krishnamura. 2 years. Thank you. अनिल पाटील आणि त्यांची फॅमिली
यांनी यायचं आहे. डिस्काउंट ठेवा का? फुल डिस्काउंट आहे हा, दुसरं डिस्काउंट आपल्या पुढे येत आहे. अनिल लक्ष्मण पाटील व त्यांची फॅमिली सर्वांनी स्टेजवर यावं. अनिल पाटील, स्वरूपा, दिव्यश्री, डॉक्टर लावण्या व श्रुती यांचा परिचय काकू करून देतील. हे अनिल पाटील आहेत. त्यांची मिसेस स्वरूपा पाटील आणि त्यांच्या मुली. त्यांच्या एक मुलगी डॉक्टर आहे, ज्याला आपण हे करतो ते ज्योतिताई पिंपरवार एक त्यानंतर शिवाजी पाटील थोडं बोलणार आहेत. नमस्कार. ज्वेलर्सवाल्यांना एकच विनंती, ज्वेलर्सवाल्यांना एकच विनंती, बस झाल्या तुमच्या गमती जमती. प्रकाशरावचं नाव घेते, सोन्या चांदीच्या करा थोड्या कमी किमती. ऐश्वर्या यांच्या तिन्ही मुली बीटेक झाल्या आणि 2 मुली कार्यरत आहे, म्हणजे सर्व्हिस करतात. आणि शिवाजीबद्दल सांगायचं म्हणजे हे बासरचे नित्यानंद आर्यवैश्यचे डायरेक्टर आहेत आणि त्यांचं फार मोठ्या प्रमाणावर अन्नछत्र चालतं आणि तिथल्या सगळ्याच गोष्टी शिवाजी पाटील बघतात. आणि सोयरिकी जुळवण्यात वगैरे सुद्धा त्यांचा बराचसा मोलाचा वाटा आहे. त्यांनी म्हणजे बरंच असं सामाजिक कार्य करत राहतात. त्याने डान्स करतो. त्यानंतर आहे आमचे मुरलीधर पाटील यांना परामध्ये आहेत आणि राजकारणात सुद्धा मोठं नाव आहे यांचं. आणि आत्ताच यांचे एक भाऊ नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे. आणि आमची पण काही ननंदबाई कमी नाही आहे, ती पण टीचरशिप करते तिथे गंगाखेडला. आणि आमचे हे दोघे जण आहेत, प्रदीप आणि किशोर. ज्याचे निराली असते नेक असं आमचं आहे भाऊ विवेक, त्यांनी केलेला आहे हा कार्यक्रम आयोजित. आणि ताई जे म्हणल्या होत्या की किमतीचं काय ते, तर अनिल भाऊने सांगितलं जरी सोन्या चांदीच्या झाल्या भरपूर किमती, तर जरी सोन्या चांदीची झाली भरपूर किंमत, तर सुनीता म्हणती घेणाऱ्याची पाहिजे जास्त हिंमत. प्रत्येक गृहिणीला हा सोन्याचा दागिना आवडतो. त्यांचं म्हणणं असं होतं की ज्याच्यामध्ये दम आहे त्यांनी घ्यावं, पण माझा असा विचार आहे की प्रत्येक गृहिणीला खुश करण्यासाठी सोन्याच्या खाणीच्या किमती कमी व्हायलाच पाहिजेत. एक कार्यकारी अभियंता म्हणून पांढरकवडा येथून सेवानिवृत्त झाले आहेत. प्रदीर्घ 33 वर्षाची सेवा त्यांनी पूर्ण केलेली आहे. आता PWDची सेवा म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. PWDची सेवा म्हणजे परमनंट आणि क्वालिटीची कामं करणारे. आपण जे तुम्ही आता हातगावला अर्धापूरला जात असताना जो आसना, आता यानंतर आता कल्याण पाटलाचा परिचय झाला, ते 30 वर्षापासून कोचिंग क्लासेस चालवतात. कुठे भेटलं मुलगा मेडिकलला लागला, अहो आम्ही तुमच्या काकूपाशी 12वीला ट्युशनला होते म्हणून सुद्धा त्यांनी काम करतात. त्यांचा मुलगा आदित्य B सिव्हिल आहे. सिव्हिल म्हणजे काका सुद्धा सिव्हिल आणि मुलगा सुद्धा सिव्हिल. बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या बिल्डरशिपचं काम करत आहे. आदित्य इंजिनियर आहे. दिव्याने सुद्धा उत्कृष्ट गृहिणी आणि त्यांनी व्यवसाय सुद्धा करतात, व्यापारी सुद्धा आहेत. आणि अद्विक आता काय झालं बघा, आजकालचे लेकरं धिंगाणाच करणं आलेत, मोबाईल मध्येच आहेत. मोबाईल घेणं धिंगाणाच करते बघा. एकदा काय झालं, छोटा चटुकला सांगतो. अद्वित आम्ही सर्वजण कृष्णासाठी मुलगी बघायला गेलते. ते म्हणाले सोयरे मुलगी बघितली, सगळं झालं, पक्का करा की म्हणाले. एवढं लहान आहे, प्रश्न त्या प्रसंगाचा नाही, पण बुद्धीला लहान असताना सुद्धा त्याला कसं सुचलं, आता पक्का करा की जेवायचं की. ते पुढचा पाहुणा सुद्धा त्याला लहान वयामध्ये एवढं बाळ कसं बोलते सुद्धा उत्सुकता वाटत होती. असे कुटुंब आहे जोराच्या टाळ्या. यानंतर ती पण B कम्प्युटर आहे आणि ती नागपूरला राहते, लक्ष्मीनगरला राहते. आणि आमच्या सुनबाईबद्दल सांगायचं तर स्त्रियांचं जे आवडतं क्षेत्र आहे फॅशन, आवडतं सगळ्यांनाच आहे ना, वर्कचे ब्लाऊज हे ते, तर ती बुटीक चालवते आणि त्याचं तिचं खूप मोठं काम आहे. आणि ती सुद्धा B कम्प्युटर आहे. पद्धतीनं कार्यक्रमाच्या रंजकता चालू ठेवण्यासाठी लक्ष द्या. संजय राम पाटील यांचे
2 मुलं आहेत त्यांना कृष्णा, कृपया बोलू नका, विनंती. आता बोलणं झाल्यावर परिचय धोक्यातच कर. वेदांत हा इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिस दोन्हीचं पण काम करतो, मुखडीतच कार्यरत आहे. छानसं घर बांधले काकांनी. आत्या आहेत पद्मा नारायण कुंडगुलार, सध्या पंढरपूर येथे राहतात. असा त्यांचा परिवार आहे. बघा, ओळख नसलं त्यांनी बघून घ्या. एक सांग का, मी वाडा बांधलेला आहे, त्यांचे सगळे आपण वंशज आहोत. ही माहिती आपल्याला काकापासून भेटली. अनिल पाटील, अनिता पाटील, त्यांचे जावई राहुल गबाळे, विक्रम निलावार, हे त्यांचे जावई आहेत. तर लातूरचे भाऊजी, ज्यांचं सहज भेट झाली मला मुखेडला. एकदा भेट झाल्यानंतर परिचय माझ्या मित्राच्या दुकानी आले होते इथे सगळेजण. माझी सासरवाडी म्हणले मुखेड. त्यांनी लागलेत मला फोन केला, प्रमोद तुझे भाऊजी आलेत म्हणले. लातूरचे भाऊजी म्हणले मला ते नंदकुमार पेन्शनवर आले वाटलं. मग पुन्हा समजलं की हे सुद्धा आपले भाऊजी आहेत, सध्या लातूर येथे कार्यरत आहेत त्यांनी. आणि गबाळे भाऊजी राहुल गबाळे नांदेड येथे असतात. पंढरी पाटील यांचा मेडिकलचा व्यवसाय, सोन्यापेक्षा जास्त मार्जिन. अनिल पाटलाचं आहे, पण सगळे श्रेय पंढरी पाटलाच आहे त्याच्यामध्ये. पंढरी काकांनी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल काका आणि मयेचा सागर, प्रेमाचा सागर म्हणजे अनिल काका. काही होऊ द्या, कधी मीटिंगमध्ये लेट झालं, उशिरा झालं, काहीच म्हणलं नाहीत. हा प्रमोद एवढं काम करून घे, म्हणजे एवढं हे स्वभावाचं वर्णन सुद्धा इथं जाणून बुजून करावं वाटतं. आणि त्या काकू सुद्धा तशाच पद्धतीनं कधी बी गेलं तर बगर नाश्त्याचं आलोच नाही बघा. काय नाही तर नाही, जे आहे ते शेवटी भाजी भाकर खाणार, तो काहीतरी खाऊन जा. आता मला भूक लागली तेव्हाच जात होतो घरी मी. असा परिस्थिती. 1 मिनिट त्यांना विनंती. नमस्कार, मी अनिल पंढरीनाथ चित्रावर पाटील. माझ्या नांदेडला श्री फार्मा सर्जिकल डायग्नोस्टिक नावाने दुकान आहे. आणि ही माझी अमृता मोठी मुलगी आहे, MS संस्कृत असून तिचं पण बुटीक आहे. आणि राहुल गबाळे पूर्ण सोलारचं काम करतात. खूप नांदेडला मोठं सोलारचं काम आहे. आणि विक्रम निलावारी लातूरचे आहेत, प्रॉपर हिंगोली आहे पण लातूरलाच राहतात. आणि मुलगी पण BSc बायोटेक्नॉलॉजी BEd आहे, पण ती गृहिणीचंच काम करते. खूप चांगला स्वभाव आहे सगळं. यानंतर मिनिटांमधून त्यांनी इतकं प्रावीण्य मिळवलं, भरपूर कंपन्यांनी त्यांना ऑफर केलं त्यांना, बरं का. बालाजी पंढरीनाथ पाटील देगलूर. आणि माझी मिसेस सविता पाटील. हा मोठा मुलगा आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुण्याला असतो. दुसरा स्पोर्टमध्ये शटलकॉक आणि चेसचा किंग आहे. एवढंच बोल. जय हिंद, जय भारत.